राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। बीडच्या आष्टीमध्ये पूर ओसरला, मात्र खंडोबा वस्तीतील 500 नागरिकांचा 15 दिवसांपासून मुख्यालयाशी संपर्क तुटलेलाच। नागरिकांवर उपासमारीची वेळ, प्रशासनानं तातडीनं यावर लक्ष देण्याची मागणी। परभणीमध्ये 5 एकरातील कापूस उपटून फेकण्याची शेतकऱ्यावर वेळ, शिवाजी घोरपडेंनी हा सगळा कापूस उपटून फेकलाय। जिंतूरच्या धानोऱ्यामध्ये सतत पडलेल्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान। गोंदिया जिल्ह्यात 91 गावातील 478 हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान, वादळी पावसामुळे भाताचं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या सोयाबीनची आवक वाढली, सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपयांचा दर, मात्र हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा। धाराशिवमधील मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर, पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। संजितपूर, सापनई या गावांमधला संपर्कही तुटला, पाण्यामुळे सोयाबीनचं नुकसान। अतिवृष्टीचा सातारा जिल्ह्यातील 114 गावातील 1728 हेक्टर शेतीला फटका, पंचनामेही सुरू, प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परभणीच्या पालम तालुक्यातील जांभूळबेट पर्यटन क्षेत्राचं प्रचंड नुकसान, सरकारनं तातडीनं मदत देण्याचीही मागणी। पुण्याच्या इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 2500ची मदत जमा, शेतकऱ्यांमध्ये संताप, हेक्टरी 50,000 द्या, थट्टा नको, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, जिल्ह्यातील 114 नुकसानग्रस्त गावांपैकी 62 गावातील नुकसानीचे पंचनामे, तर उर्वरित गावांमधील पंचनाम्यांचं कामही सुरू।